नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी। आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। आज सकाळी मार्केट सुरू झाल्यापासून तेजी होती। दुपारी 3 वाजेपर्यंत मार्केट ही बऱ्यापैकी स्थिर होते। त्यानंतर मात्र शेवटच्या अर्ध्या तासात पुन्हा तेजी दिसून आलेली आहे। मार्केट संपताना सेन्सेक्स हा 102 पॉईंटने वाढून 80,905 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 71 पॉईंटने वाढून 24,770 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएससी कंझ्युमर ड्युरेबल इंडेक्स 1.56%, बीएससी एफएमसीजी इंडेक्स 1.33% नी वर आहे। बीएससी हेल्थकेअर इंडेक्स 0.94% नी वर आहे। बीएससी मिड कॅप इंडेक्स 0.43% आणि स्मॉल कॅप इंडेक्स 0.87% नी वर आहे। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। डिविज लॅब 3.76%, टायटन कंपनी 2.46%, एसबीआय लाईफ इन्शुरन्स 2.23%, सिप्ला 2.03% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। टेक महिंद्रा 1.47%, अल्ट्राटेक सिमेंट 1.31%, टाटा स्टील 1.30%, पॉवर ग्रिड 1.13% अशी घसरण आहे। आज एफआयआयने 800 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशीय वित्तीय संस्थांनी 3097 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। धन्यवाद।